तुमच्याकडे आधार कार्ड आहे, तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर सुरू आहे, तुमचं IRCTC खातं आधार व्हेरीफाईड आहे. जर या तिन्ही अटी तुम्ही पूर्ण करत असाल तर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला रेल्वेचं तात्काळ तिकीट काढता येईल. भारतीय रेल्वेनं आजच या संदर्भातला निर्णय जाहीर केला. तुमचं IRCTC खातं आधार व्हेरीफाईड असेल तरच 1 जुलैपासून तुम्हाला तात्काळ तिकीट काढता येईल. पण एवढ्यावर थांबू नका. 15 जुलैपासून तात्काळ तिकीट काढणं आणखी कठीण होणार आहे. कारण 15 जुलैपासून तत्काळ तिकीट बुक करताना प्रवाशांना आधार क्रमांक आणि त्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP दिल्याशिवाय तत्काळ तिकीट बुक करताच येणार नाही. ही कटकट टाळायची म्हणून एजंटची मदत घ्यायचा विचार करत असाल तर थांबा. तत्काळ तिकिटांचं आरक्षण सुरू झाल्यावर पहिल्या अर्ध्या तासात रेल्वे एजंटांना तत्काळ तिकीट आरक्षित करता येणार नाही. त्यामुळे ACच्या तिकिटासाठी एजंटला सकाळी 10:30 पर्यंत आणि नॉन ACसाठी सकाळी 11:30 पर्यंत थांबावं लागेल. तोपर्यंत तत्काळ कोट्यातली तिकीटं शिल्लक राहिली तर तुम्ही त्यांच्याकडून तिकीट बुक करू शकता. पण त्यासाठीही मोबाईलवर येणारा OTP लागणारच आहे. आता तुम्ही विचार करत असाल की यापेक्षा तिकीट खिडकीवर जाऊन बुकिंग करणं सोपं आहे. तर नाही, तिथे पण तुम्हाला मोबाईलवर आलेला OTP द्यावाच लागेल. तत्काळ तिकीट बुकिंग सुरू झाल्यावर अवघ्या काही मिनिटात वेटिंग होत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी वारंवार येत असल्यानं रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे.